बीडच्या मस्साजोग येथे आंदोलन होत आहे। देशमुख कुटुंबीय या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय मोर्चा निघतोय, आंदोलन करण्यात येत आहे। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। तर आज त्यांचे बंधू हे मोबाईल टॉवरवर चढून या ठिकाणी इशारा देण्यात येतोय त्यांच्याकडून, जीवन संपवण्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात येतोय। देशमुख कुटुंबीय या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी आनंदराज आंबेडकर हे बीडमध्ये आलेले आहेत। बीडमधील मस्साजोग गावात आंदोलन होत आहे। देशमुख कुटुंबीय या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक, गावकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। बीडमधील आपण हे दृश्य पाहतोय। बीडमध्ये आनंदराज आंबेडकर हे देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी आलेत। आपले प्रतिनिधी विकास माने आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। विकास, आपण आता पाहतोय आनंदराज आंबेडकर हे देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी आलेले आहेत, काय अधिकची माहिती? नीलम, आज देशमुख कुटुंब जे आहे ते मोबाईल टॉवरवरती चढून आंदोलन करणार आहे आणि याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि या आंदोलनात सहभागी होण्यासाठी या ठिकाणी विविध नेते मंडळी जे आहेत ते येत आहेत। यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर थोड्या वेळामध्ये या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे देखील पोहोचणार आहेत आणि ते देखील या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता सध्या तरी वर्तवण्यात आलेली आहे। कारण की यापूर्वी देशमुख कुटुंबात आहे धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलेलं आहे की यात आम्हाला न्याय मिळत नाही आणि त्यामुळेच आम्ही आता न्याय मागण्यासाठी टॉवरवरती चढून आंदोलन करणार आहेत। जर माझ्या मागण्या मान्य झाल्या नाही तर त्याच टॉवरवरनं मी उडी देखील मारणार असं देखील या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर याच पार्श्वभूमीवरती सध्या मस्साजोग गावामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। साधारण एक अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे देखील दाखल होणार आहेत। मात्र या ठिकाणी जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, ज्यामध्ये वाल्मिक कराड याला 302च्या गुन्ह्यात आणि मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार नाही, तोपर्यंत या आंदोलनावरती ठाम असल्याचं धनंजय देशमुख यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता त्यामुळे नेमकी काय भूमिका घेतली जाते, हे आंदोलन कसं केलं जात आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नीलम, आता धनंजय देशमुख हे पोलीस तपासावरती काय बोलतायत, त्या संदर्भात काय माहिती आहे? धनंजय देशमुख यांनी या ठिकाणी जो तपास होतोय त्यावरती असमाधान व्यक्त केलेलं आहे। त्यामुळेच लवकरात लवकर यामध्ये पोलीस असतील, जी तपास यंत्रणा आहे त्यांनी गंभीर होऊन यामध्ये जे काही गुन्हेगार असतील त्यांच्यावरती कारवाईची मागणी जी आहे ती एकंदरीत केलेली आहे। जी विकास, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।